नमस्कार शेतकरी बंधूंनो, THF वेदर जालना हवामान विभाग तोडकर हवामान अंदाज. राज्यात आज विजांच्या प्रचंड गडगडासह कोसळणार मुसळधार पावसाच्या धारा, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार. पूर्व विदर्भातील जिल्हे पाहूयात. नागपूर, गोंदिया, हिंगणघाट, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारनंतर आभाळ भरून येईल व काही ठिकाणी भाग बदलत पाऊस राहील. विजांचा प्रचंड गडगडासह पाऊस राहील. पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात जोरदार आगमन. पण आज भाग बदलत बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी दिवस मावळाच्या टायमाला ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. 24 तारखेपर्यंत सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस राहील. दिनांक 23-24 पासून बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस राहील 6 ऑक्टोबरपर्यंत. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, पूर्व भागात सोलापूर, अहमदनगर, नाशिक सर्व ठिकाणी झाडी, तर काही ठिकाणी उत्तर भागात पाऊस 90% ठिकाणी पाऊस राहील. सर्व ठिकाणी 24 सप्टेंबरला भाग बदलत बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर वातावरण धुकट व ढगाळ निर्माण होईल. पाऊस मध्यम स्वरूपाचा, धुई-धुक्यात वातावरण निर्माण होईल. दिवसभर धुकट वातावरण निर्माण होईल. पुढील काळात 23, 24, 25 पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. खान्देश, पश्चिम विदर्भात, धुळे, नंदुरबार, शहादा, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यात सर्वाधिक वातावरण दुपारपर्यंत मोकळे सूर्यदर्शन प्रकाश व दिवस मावळाच्या टायमाला ठिकठिकाणी ढग दाटून येईल. जोरदार पाऊस होईल. 24 सप्टेंबरपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा लो प्रेशर निर्माण होईल. तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा जालना यांच्या वतीने हा अंदाज दिला जातोय. असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.